पाऊस पडावा म्हणून नकटी देवी मातेला साकडं. धानोरा पिंपळोद ग्रामस्थांची भावपूर्ण प्रार्थना. जून संपला, पाऊस नाही. नकटी देवीच्या चरणी ग्रामस्थांचे साकडे. विधिवत पूजा संपन्न. जून महिना संपत आला तरी नंदुरबार जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत नंदुरबार तालुक्यातील धानोरा आणि पिंपळोद गावाच्या हद्दीतील प्राचीन व जागृत नकटी देवी माता मंदिरात पाऊस पडावा यासाठी ग्रामस्थांनी भावपूर्ण साकडे घातले. स्थानिक परंपरेनुसार करणसिंग महाराज यांच्या हस्ते शंख, फुले, नारळ, दूध, दही, पाणी आणि विविध पूजा साहित्याने विधिवत पूजा अभिषेक करण्यात आला. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पावसासाठी ग्रामदैवतांची पूजा करण्याची परंपरा आजही जपली जात असून त्याच श्रद्धेतून हा धार्मिक विधी पार पडलाय. यावेळी पिंपळोद व धानोरा गावांचे सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी गोंजी वसावे, ग्राम सदस्य तसेच पंचक्रोशीतील अनेक भाविक उपस्थित होते. अजनसिंग महाराज, आनंद गावित तानाजी वसावे, सुन्या महाराज, अर्जुन रतनसिंग महाराज, देवीदास गुरुजी, रमेश दिवाणजी, बन्सी मिठा, तानाप्पा यांच्यासह अनेकांनी पूजेत सहभाग घेतला. पूजेनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून नकटी देवी माता शेतकऱ्यांची प्रार्थना ऐकून लवकरच समाधानकारक पाऊस पडावा अशी सर्वांची मनोमन अपेक्षा आहे, अशी माहिती रमेश पाटील यांनी यावेळी दिली आहे. पाऊस पडत नाही आणि त्यामुळे नकटी माताचे भंडारा वर्षानुवर्षात येत असतो. यंदाही आम्ही त्या ठरल्याप्रमाणे गावकऱ्यानं सर्व सांगितलं आणि भंडाऱ्याला आज आलो आणि सर्व गावकरी आले. भंडारा महाप्रसाद आता जे मातेची विधी आहे ती आता पूर्ण झालेली आहे. आता नंतर आम्हाला आता मातेची कृपा आहे, पाऊस पडतो की नाही पडतो त्याच्यावर अवलंबून आहे. अजून तसं हे आज योगायोग आमच्या धानोरा गावचाही भंडारा देण्यात आला आणि योगायोग पिंपळ गावाचाही भंडारा देण्यात आलेला आहे. दोघा गावाच्या भंडारा एकत्र आणि दोघा गावाचे लोक एकत्र आले आणि ज्याच्या त्याच्या गावाच्या लोकांनी जेवण साध्य केलं. कोणत्या मातेचे? हे नकटी मातेचे भंडारा